नमस्कार, आरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। शहरात कुंटण खाण्याचा प्रकार वाढला, नागरिकांनी जागृत होणे गरजेचे। महापालिकेने अंडरपास मध्ये केली स्विमिंगची व्यवस्था, वाहतुकीसाठी सध्या रस्ता बंद। पोलिसांचा सिने स्टाईल पाठलाग, 50 गोवंशांना जीवदान, गोवंशाची तस्करी वाढली। काळी फिल्म लावणाऱ्या 500 वाहनांवर दंडात्मक कारवाई, सिटी न्यूजच्या वृत्ताची दखल। वाशिम येथे महासंस्कृती महोत्सव, लोककलांचे सादरीकरण। आता सविस्तर बातम्या। शहरातील काही उच्चभ्रू वस्तीमध्ये कुंटण खाण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे। काही परिसरामध्ये सुरू असलेला हा प्रकार पाहता येथील नागरिक त्रस्त झाले आहेत। या संदर्भात कोणीही समोर येत नसल्यामुळे या कुंटणखाना चालविणाऱ्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत आहे। गृहोद्योग चालवण्याच्या नावावर काही भागात असले प्रकार सुरू असून याकडे पोलीस प्रशासन लक्ष देईल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे। परिसरातील नागरिकांनीही असले प्रकार जर आपल्या भागात सुरू असतील तर त्याची माहिती पोलिसांना देणे गरजेचे आहे, परंतु या भानगडीमध्ये कोण पडणार अशी भूमिका सर्वसामान्य नागरिक घेत असल्यामुळे हा प्रकार वाढत असल्याचे बोलले जाते। अकोलासारख्या छोट्या शहरामध्ये मोबाईल यंत्रणांचा वापर करून युवती महिला यांच्या माध्यमातून चालवला जाणारा कुंटणखाना भविष्यातील मोठा प्रश्न ठरू शकतो। त्यामुळे त्यावर आताच उपाययोजना करणे आणि अशा प्रवृत्तीवर आळा घालणे महत्त्वाचे ठरते। ज्या परिसरात असा व्यवसाय चालतो त्या भागातील नागरिक मात्र याबाबत गप्प असल्याने अशा प्रवृत्ती वाढत आहेत। त्यामुळे नागरिकांनी याबाबत पुढे येऊन पोलीस विभागाला माहिती देणे गरजेचे आहे। अकोला शहरातील दुसरा तरण तलाव प्रमिलाताई ओक सभागृहा शेजारी असणाऱ्या अंडरपासमध्ये तयार करण्यात आला असून येथे निशुल्क स्विमिंग करण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली का असा प्रश्न आता अकोलेकर उपहासाने विचारत आहेत। अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे। अकोला शहरातील एकमेव महत्त्वाचा अंडरपास प्रमिलाताई ओक सभागृह ते टॉवर चौक दरम्यान तयार करण्यात आला, मात्र त्यानंतर काही दिवसातच त्याची गुणवत्ता लोकांसमोर आली असून अंडरपासमधील लाईट कधीचेच बंद झाले आहेत। त्यामुळे अंडरपासमध्ये नेहमीच अंधार राहत असून अंडरपासमधील प्रवास असुरक्षित झाला आहे। आता तर अंडरपासमध्ये सगळीकडे पाणी जमा झाल्यामुळे हा अंडरपास आहे की स्विमिंग पूल असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे। वाहतुकीच्या समस्या कमी करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या अंडरपासचा फायदा कमी आणि नुकसानच अधिक असून याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महानगरपालिकेने लक्ष देणे महत्त्वाचे आहे। अंडरपासमध्ये जमा होणारे पाणी याची योग्य विल्हेवाट लावण्याची गरज व्यक्त केली जात असून असे न झाल्यास या अंडरपासचा उपयोग तरी काय असा प्रश्न विचारला जात आहे। अवैध गोवंश वाहतूक व गोवंश तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून जनावरांना अत्यंत निर्दयीपणे कोंबून ट्रक किंवा कंटेनरमध्ये त्यांची तस्करी केली जात आहे। असाच एक प्रकार मोजरी ते नागपूर दरम्यान अकोला येथील युवा सेना जिल्हा प्रमुख निखिल ठाकूर यांनी उघडकीस आणला। अवैध गोवंश तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून तस्करीसाठी अत्याधुनिक 4 चाकी वाहने तसेच ट्रक किंवा कंटेनरचा वापर केला जात आहे। 4 चाकी वाहनांमध्ये जनावरांना अत्यंत क्रूरपणे कोंबून पोलिसांना चकमा देत गोवंश तस्करी वाढत असून असाच एक प्रकार नागपूर मोजरी महामार्गावर झाला। अवैध गोवंश तस्करी प्रकार लक्षात घेता अकोला येथील युवा सेनेचे जिल्हा प्रमुख निखिल ठाकूर यांनी या वाहनांचा पाठलाग करत नागपूर हिंगणा पोलिसांना फोनवरून संपर्क करीत अवैध गोवंश तस्करी वाहन पोलिसांना पकडून दिले। यावेळी सिने स्टाईल पाठलाग करण्यात आला होता। दरम्यान ज्या कंटेनरमध्ये त्या कंटेनर चालकाने चेक उडवली यावेळी पोलिसांच्या 2 व्हॅन त्यांचा पाठलाग करीत अखेर पोलिसांनी या कंटेनरला पकडले। यामध्ये जवळपास 50 पेक्षा अधिक गोवंश निर्दयीपणे कोंबून वाहतूक केली जात होती।
हिंगणा पोलिसांनी संबंधित वाहनावर कारवाई केली असून युवा सेनेचे निखिल ठाकूर यांच्या प्रयत्नांनी 50 गोवंश यांना जीवनदान मिळाले आहे। वाहनांच्या काचांना गडद काळ्या रंगाच्या फिल्म लावून कोणतेही भयंकर प्रकार होऊ शकतात। अकोला शहरात अशा गडद फिल्म लावलेली वाहने दिसतात। सिटी न्यूजने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर शहर वाहतूक शाखेकडून दखल घेत विशेष कारवाई मोहीम राबवण्यात येत आहे। या अंतर्गत जवळपास 500 वाहनांवर कारवाई करण्यात आली। अकोला जिल्ह्यात अनेक वाहने गडद फिल्म लावून फिरत असल्याबाबत सिटी न्यूजने वृत्त प्रकाशित केले होते। या वृत्ताची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार 23 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान अकोला शहर वाहतूक शाखेच्या वतीने जिल्हाभरात विशेष मोहीम राबवून जवळपास 504 वाहनांवर कलम 110 व 177 मोटर वाहन कायद्याप्रमाणे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली असून कारवाईमध्ये 1,34,000 रुपयांचा दंड वाहन चालकांना आकारण्यात आला। त्यापैकी 1,05,000 रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केलाय। 4 चाकी वाहनांच्या काचावर काळी फिल्म लावू नये, वाहनांची कागदपत्रे सोबत बाळगावी, वाहतूक नियमांचे पालन करावे व आपल्या वाहनांवरील पेंडिंग दंड लवकर भरावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केले आहे। महाराष्ट्रातील समृद्ध संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन काल जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। 27 ते 31 जानेवारी दरम्यान महासंस्कृती महोत्सवातून विविध कार्यक्रम सादर होणार आहेत। महाराष्ट्राच्या लोककला जिवंत ठेवून ह्या लोककला सादर करणाऱ्या लोककलावंतांना प्रोत्साहन देणे आज गरजेचे आहे। महाराष्ट्राचा हा समृद्ध सांस्कृतिक वारसा टिकला पाहिजे या उद्देशाने राज्यभरात महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात येत आहे। हा महोत्सव महाराष्ट्राच्या मातीशी जुळला आहे। राज्याच्या लोककला ह्या जिवंत राहिल्या पाहिजे, तसेच ह्या लोककला सादर करणाऱ्या स्थानिक लोककलावंतांना महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून ह्या लोककला सादर करण्याची संधी देण्यात येत आहे। नव्या पिढीला ह्या लोककला माहीत होऊन त्याची जपवणूक झाली पाहिजे, हा कार्यक्रमाचा उद्देश असून यामध्ये शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, भारूड, गोंधळ, साहसी खेळ व महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडणार आहे। अकोला स्वतंत्र इंजिनियर्स व कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्तीपर तसेच फिल्मी गीतांचा ए मेरे वतन तेरे लिए हा कार्यक्रम प्रमिलाताई ओक हॉल या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्वतंत्र इंजिनियर्स आणि कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष व आयोजक माननीय मनोज भालेराव यांचे मार्गदर्शन व संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता माननीय श्री प्रसाद पाटील यांनी केले। प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता तथा व्हॉइस ऑफ किशोर माननीय श्री राजेश राठोड हे होते। विशेष उपस्थिती अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री बंडूभाऊ उर्फ प्रदीप देशमुख हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव माननीय चेतन सुरेखा हे होते। कार्यक्रमाला लोकांचा प्रतिसाद लाभला असून यामध्ये मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता माननीय श्री प्रसाद पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर गीत त्याचप्रमाणे इतर फिल्मी गीताने रसिकांना मंत्रमुग्ध केले। गायक कलाकार यांनी एकापेक्षा एक सुंदर गीत सादर करून रसिकांची मने जिंकली। या कार्यक्रमामध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता माननीय राजेश राठोड यांनी अत्यंत सुरेख किशोर कुमारची गीतं सादर करून अक्षरशः रसिकांची वाहवाह मिळविली। या व्हॉइस ऑफ मुकेश आणि या कार्यक्रमाचे आयोजक माननीय मनोज भालेराव यांनी सुद्धा गायक कलाकार मुकेश यांची गीतं सादर करून मुकेश यांच्या आठवणी जागृत केल्या। या कार्यक्रमामध्ये प्रमोद जमधाडे, रवी डोंगर दिवे, विपुल गवई, प्रशांत इंगळे, धीरज अन्नदाते, शुभम कंकाळ यांनी साथ संगत केली। पाहूया एक झलक।
बार्शी टाकळी तालुक्यातील महान परिसरातील जंगलात अवैधरित्या वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश बार्शी टाकळी वन विभागाने केला असून या प्रकरणी शिकारीसाठी वापरण्यात येणाऱ्या 2 बंदुकी, धारदार सुरे यांच्यासह इतर साहित्य जप्त करीत या प्रकरणी महान येथील 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। बार्शी टाकळी तालुक्यातील महाल जंगलातील सावर तलावाकडे जाणाऱ्या पांदण मार्गावर काही शिकारी शिकार करण्यासाठी आले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष डांगे यांना मिळाली। या माहितीच्या आधारे संतोष डांगे यांनी तात्काळ आपल्या वन कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहोचले असता या ठिकाणी त्यांना शिकारीसाठी सक्रिय असलेले 3 इसम रंगी हात मिळून आले। या 3ही आरोपी जवळून वन विभागाच्या टीमने 2 मोठे बंदुके, लोखंडी रॉड, 5 धारदार सुरे, 1 कुऱ्हाड, खुले बारूद, मोठ्या प्रमाणात छर्रे, 1 ट्रॅक्टर मुंडा व इतर साहित्य वन विभागाने जप्त केले असून या प्रकरणी सय्यद अब्रार, सय्यद अन्सार, जावेद खान, रहीम खान, रशीद शाह, लतीफ शाह सर्व राहणार महान यांना अटक केली आहे। सदर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसाची वन कोठडी सुनावली आहे। सदरची कारवाई वन विभागाचे उपवनसंरक्षक कुमार स्वामी, सहाय्यक वनसंरक्षक सुरेश वडोदे, बार्शी टाकळी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष डांगे यांच्या मार्गदर्शनात वनपाल मुंडे, वनपाल नाकोडे, वनरक्षक केशव शिंदे, कांबळे, पेठे, दीपक करवते, जाधव, पारेकर, दीपक भारसाकडे यांनी केली आणि विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे अवैधरित्या वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहेत। शहरासह तालुक्यातील बाजारात वातावरण बदलल्याने भाजीपाल्याची आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढले आहेत। शहरामध्ये येणाऱ्या होलसेल भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम थेट भाव वाढीवर झाला आहे। शहरातील भाजी मंडई तसेच बाजारात भाज्या 50 ते 80 रुपये किलोने विकल्या जात आहेत। वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या उत्पन्नावर झाला आहे। त्यामुळे मागणीच्या तुलनेने भाजीपाल्याची आवक कमी असल्यामुळे अकोला जनता भाजी बाजारात हिरव्या भाजीपाल्याचे दर वाढले असून यामुळे नागरिकांना आर्थिक फटका बसतो आहे। किरकोळ बाजारातील भाजीपाल्यांचे दर दुपटीने वाढले आहेत। हिरवी मिरची 60 रुपये किलोने विकली जात आहे। गवार, वाल, दोडके, फ्लॉवर, शेवगा या भाज्यांचे भाव गेल्या काही दिवसात दुप्पट वाढले आहेत। ज्या पालेभाज्या 30 रुपये किलो होत्या त्या आता 40 ते 60 रुपये किलोने विकल्या जात आहेत। भाजीपाल्यांमध्ये दरवाढ झाल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे। अयोध्या येथील प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत चालली असून प्रभू श्रीरामाचे मंदिर दर्शनासाठी भाविकांसाठी खुले करण्यात आले। प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता यावे यासाठी भारतीय रेल्वेने 350हून अधिक विशेष रेल्वे चालवणार आहे। या गाड्यांना आस्था स्पेशल रेल्वे म्हटले जात आहे। अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत चालली आहे। देशभरातील विविध ठिकाणांहून अयोध्येसाठी रेल्वेकडून आस्था स्पेशल रेल्वे चालवल्या जाणार आहेत। यात अकोला मार्गे सिकंदराबाद अयोध्या धाम विशेष रेल्वे 18 फेब्रुवारीला धावणार आहे। रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार 07297 सिकंदराबाद अयोध्या धाम विशेष रेल्वे रविवार 18 फेब्रुवारी रोजी सिकंदराबाद येथून दुपारी 3 वाजता रवाना होऊन अयोध्या धाम येथे मंगळवार 20 फेब्रुवारी रोजी पहाटे 3:30 वाजता पोहोचेल। ही गाडी अकोला स्थानकावर सोमवार 19 फेब्रुवारीला 2:15 रविवारची रात्र येणार आहे। परतीच्या प्रवासात 07297 अयोध्या धाम सिकंदराबाद विशेष रेल्वे बुधवार 21 फेब्रुवारी रोजी अयोध्या धाम येथून दुपारी 2:20 रवाना होऊन शुक्रवार 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:15 सिकंदराबाद येथे पोहोचेल। ही गाडी गुरुवार 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:35 अकोला स्थानकावर येणार आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। शहरात कुंटण खाण्याचा प्रकार वाढला, नागरिकांनी जागृत होणे गरजेचे। महापालिकेने अंडरपास मध्ये केली स्विमिंगची व्यवस्था, वाहतुकीसाठी सध्या रस्ता बंद। पोलिसांचा सिने स्टाईल पाठलाग, 50 गोवंशांना जीवदान, गोवंशाची तस्करी वाढली। काळी फिल्म लावणाऱ्या 500 वाहनांवर दंडात्मक कारवाई, सिटी न्यूजच्या वृत्ताची दखल।
वाशिम येथे महासंस्कृती महोत्सव लोककलांचे सादरीकरण। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।